नमस्कार. हिरव्या मिरचीची मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आल्यास माझ्या पद्धतीची भाजी एक वेळ नक्की ट्राय करून बघा. पहिल्यांदा आपण बघूयात मेथीच्या भाजीला लागणारे साहित्य. आपण घेतलेली आहे निवडलेली मेथीची भाजी, छान घेतलेली आहे धुवून आणि निवडून. आणि ही आहे वाटाणे आणि टोमॅटो, भिजवलेली मुगाची डाळ आणि लसूणची पेस्ट. हे सर्व आपण भाजीला लागणारे साहित्य घेतलेले आहेत. आता आपण बनवूयात मेथीची भाजी, चटपटीत मेथीची भाजी. तेल आपण कढईमध्ये घेतलेलं आहे टाकून. आता टाकूयात तेल गरम झाल्यानंतर मोहरी. मोहरी छान आपली तडतडलेली आहे. आता टाकूयात लसूणची पेस्ट. लसूणची पेस्ट घेऊयात टाकून. टाकूयात आता टोमॅटो. टोमॅटोला तेलामध्ये घेऊयात छान परतून. टोमॅटो आपला तेलामध्ये छान परतलेला आहे. आता टाकूयात वाटाणे. वाटाणे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. टोमॅटो आणि वाटाणे आपले तेलामध्ये छान परतलेले आहे. आता टाकूयात लाल चटणी. हिरवी मिरचीच्या भाजीचा कंटाळा आला म्हणून आपण आज लाल चटणी वापरत आहोत भाजीला. चवीनुसार मीठ घेऊयात आता टाकून भाजी. छान आपण भाजी घेतलेली आहे टाकून. आता घेऊयात मिक्स करून. या पद्धतीने भाजी केल्यास खूप छान, खूप टेस्टी लागते खायला. टाकूयात आता भिजवलेली मुगाची डाळ. आता आपण 2 मिनिट भाजी ठेवूयात झाकून. छान वाफ आल्यानंतर झाकण घेऊयात काढून. अशी मस्त आपल्या भाजीला आलेली आहे वाफ. आता आपण टाकूयात थोडासा शेंगदाण्याचा कूट. थोडासा शेंगदाण्याचा कूट छान घेऊन भाजी मिक्स करून अशी मस्त आपली चमचमीत वाटाणा मेथीची भाजी झालेली आहे तयार. आता आपण घेऊयात एका पातेल्यामध्ये भाजीला काढून. अशी आपण पातेल्यामध्ये भाजी घेतलेली आहे काढून. अशी झालेली आहे आपली वाटाणा मेथीची भाजी तयार. या पद्धतीची मेथीची भाजी एक वेळ नक्कीच ट्राय करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा आपली भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना. बाय.